नांदेड महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे। मागील काही दिवसापासून जोरदार प्रचार सुरू होता। आज मतदान होणार आहे आणि ही निवडणूक अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्र्यांच्यासाठी फार प्रतिष्ठेची मानली जाते आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी चव्हाण साहेब आहेत। साहेब, आज मतदान आहे, नागरिक मतदानासाठी घराच्या बाहेर निघतायत, काय प्रतिक्रिया असणार? आपण पाहताय की मोठ्या उत्साहामध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे। मी ABPचा आभारी आहे की आज या मतदान प्रक्रियेला लोकशाहीला खऱ्या अर्थाने पोषक असं वातावरण महाराष्ट्रामध्ये आज निश्चित दिसतंय आणि आम्हाला खात्री आहे की लोकांचा प्रतिसाद, लोकांची साथ हे निश्चितच विचारपूर्वक लोक निर्णय घेतील आणि काम करणाऱ्या पक्षाला आणि ज्याचं देशात आणि राज्यात सरकार आहे आणि जे चांगलं काम झालं आहे त्याला निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे। साहेब, तुम्ही नांदेड साठी सातत्यानं काम करत आले, तर अपवाद एकदा वगळता सातत्यानं तुमच्या ताब्यामध्ये ही महानगरपालिका राहिलेली आहे, परंतु सातत्यानं ही निवडणूक म्हणले की तुमच्यावर आरोपाशिवाय होत नाही, सगळेजण तुमच्यावर आरोप करतात। जेवढे माझ्यावर आरोप करतील तेवढं मला मतं जास्त मिळतील। बरं, परंतु हेमंत पाटील म्हणालेत की नांदेडमध्ये अशी एकही ठिकाण नाही की जे व्यवस्थित आहे, त्यामध्ये ड्रेनेजचे कव्हर फुटलेले आहेत, रस्त्याचे पेवर ब्लॉक निघाले, तर रस्ता चांगला नाही। एवढंच विचारायचं आहे, हे सद्ग्रस्त 15 वर्ष कुठे होते? नांदेडचं जी जबाबदारी आहे ती एकटं अशोक चव्हाणांची आहे का? जे जे लोकप्रतिनिधी आहे ते सर्वांचं जबाबदारी आहे। आपण 15 वर्ष नव्हता हे आपण आठवण ठेवली पाहिजे। साहेब, आजच्या मतदानानंतर उद्या निकालाचं चित्र काय असणार आहे? काय आशावाद वाटते, काय अपेक्षा आहे तुमच्या मतदानात? तेव्हा असं आहे की जेवढा प्रचार व्हायचा तो होऊन गेलेला आहे। आमच्या उमेदवार लोकांपर्यंत गेलेले आहेत, आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे, आमचा जाहीरनामा लोकांपर्यंत पोचलेला आहे। आता शेवटी लोकांना निर्णय घ्यायचा आहे, आम्ही आशावादी आहोत। काय काय अपेक्षा काय, किती उमेदवार तुमचे निवडून शकतात काय? आज संध्याकाळनंतर उद्या बोलतो तुमच्याशी। तर हे आहेत अशोक चव्हाण, उद्या आज होणाऱ्या मतदानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली। माधव दिपके, ABP माझा, नांदेड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।